मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर सारंगी महाजन बोलतायत, आपण थेट जाऊया। रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्री लावताना काहीही रजिस्ट्रारने विचारलं नाही, डायरेक्ट सह्या केल्या, फोटो काढला आणि आम्हाला बाहेर पाडलं। रजिस्टर ऑफिसमध्ये किमान 50 लोक असतील, त्यातले कोण माझी जागा घेते हे पण मला कळलं नाही। आम्ही प्रचंड दहशतीखाली सह्या केलेल्या आहेत। एवढी दहशत त्याची तिथे असेल किंवा ह्यांनी आम्हाला दाखवली ती खरी आहे हे मला आज कळतंय, जेव्हा हे प्रकरण सगळे उघडकीस येत आहेत। तोपर्यंत आपल्या घरातले नातेवाईक असे नाही असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि ह्यामुळे मला आता पूर्णपणे ह्या जागेचा न्याय पाहिजे आहे। मी 18 ऑक्टोबर 2024ला अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये केस टाकलेली आहे आणि परळी पोलीस स्टेशनला मी अर्ज केलाय। त्याच दिवशी रात्री 9 वाजता माझे वकील यायला तयार नव्हते, पोलीस स्टेशनला पण आले नाही, कारण ते म्हणले मॅडम मी जाणार नाही, जे काय असेल ते तुम्ही जबाबदारी घेऊन जा। तर मी स्वतः एकटी रात्री 2 तास पोलीस स्टेशनमध्ये थांबून तो अर्ज रिसीव्ह करत नव्हते, तो मी रिसीव्ह करून घेतलेला आणि तिथले जे अधिकारी होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला कळवू, पण 2 महिने झाले काहीही कळवलं नव्हतं। पूर्ण नोव्हेंबर गेला, त्याच्यावर डिसेंबर अर्धा गेला। जेव्हा 9 डिसेंबरला देशमुख आपले सरपंच यांची जेव्हा हत्या झाली आणि हे प्रकरण जेव्हा उघडकीला आलं, पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले, त्यावेळेला मात्र मला परळी पोलीस ठाण्यामधनं ईमेल आणि पत्र 22 डिसेंबरला आलं आणि ते 5 डिसेंबरला मला आता ठाण्याच्या राहत्या पत्त्यावर मिळालं। त्यावर त्यांनी पूर्ण जे कागदपत्र मागवले आहेत ते कागदपत्रांची पूर्तता मी वकिलाच्या मार्फत 18 जानेवारीला जेव्हा कोर्टात जाणार आहे त्यावेळेला मी ती पूर्तता पूर्ण करणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की मी तुमचं निवेदन पूर्णपणे वाचतो आणि त्याच्यावर तुमचं काम पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि मी तुम्हाला याच्यात न्याय मिळवून देतो। सकाळी मी अजितदादांना पण भेटायला गेलेली, अजितदादांनी पण मला खात्री दिलेली आहे आणि धनंजयला समोर ठेवून जे काय असेल ते आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय मिळवून देतो आणि त्यांनी सांगितलंय ह्याच्यात तुम्हाला न्याय मिळेल, आपल्याकडनं पूर्णपणे त्यांनी खात्री दिलेली आहे। जे काही धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आणि वाल्मिक कराड यांच्या बाबतीत